चला आज मस्त मासे बनवू आपण। मी 2 चम्मच मस्त तिखट टाकलं, थोडासा काळा मसाला टाकला, परत धन्याची कूट पण टाकली आणि थोडीशी हळद आणि मीठ हे पण टाकलं। परत लसूण आणि अद्रक मस्त किसून घेतलं, ते मस्त ठेचून घेतलं, थोडं जाडसर ठेचल्यानंतर ते पण माशांना लावलं आणि परत एक निंबू घेतला। एक निंबू घेतल्यानंतर मस्तपैकी ते पण माशांना असं मस्त पूर्ण लावून दिलं आणि 15 ते 20 मिनिट ठेवलं मस्तपैकी। आणि एका साईडला मस्त तावा ठेवला, लोखंडी ताव्यामध्ये तेल तापायला पण ठेवून दिलं। हे असा निंबू मस्त पिळून मस्त पूर्ण माशांना लावून घ्यायचा आणि त्याच्याने चव चांगली येते, मस्त आंबट चिंबट। नंतर निंबू पिळायची गरज येत नाही मासे तळल्यानंतर। आणि जर वाटलं तर निंबू पण आपण पिळू शकतो। आणि थोडासा जाडसर रवा घेतला मी आणि एका साईडला मस्त तेल तापायला ठेवलेलं आहे। थोडंसं रव्यामध्ये मी मीठ आणि तिखट घातलं, ते मस्त मिश्रण कालवून घेतलं। घातल्यानंतर परत मी माशाचे पीस मस्त घेतले, एक ते मस्तपैकी रव्याला लावून मस्तपैकी तेलात मस्तपैकी सोडून दिले। हे पहा मस्त एक पीस असे मस्त रवा लावून ठेवले आणि ते तेलात तळून घेतले एक पीस। आणि मस्तपैकी तळल्यानंतर मी एक प्लेटमध्ये असे मस्त एक पीस मस्त तेलात टाकून दिले हे पहा। आणि मस्तपैकी त्याच्यावर सजावटीसाठी कोथिंबीर पण मी वरून मस्त ठेवली आणि उलट पुलट पण मी मासे केले, एका साईडला तळले आणि परत मी त्या चमच्याने असे उलटे पुलटे मस्त तळून घेतले हे पहा। आणि तळल्यानंतर एक प्लेट घेतली, एक प्लेटमध्ये मस्त सजावटीसाठी मस्त ठेवून दिले मासे। आणि हे पहा असं मस्तपैकी तळून दिले। आजचा ब्लॉग कसा वाटला